इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. दारूची नशा, बुद्धी झाली दगड. इचलकरंजीत मित्रांनीच केला मित्राचा द एंड. माणूस आणि मद्याचा संबंध तसा जुनाच. मद्य पिऊन माणसे कधी स्वर्गात पोचल्याचा आवा आणतात तर कधी त्याच नशेत नरकाचे दार ठोठावतात. इचलकरंजीच्या शांतीनगर परिसरातील त्या दुकानगाळ्याच्या ओट्यावर 19 मेच्या रात्री अशीच एक मद्यपीची मजलिस जमली होती. पण या बैठकीचा शेवट एका 25 वर्षाच्या कोवळ्या तरुणाच्या आयुष्याचा द एंड करून जाईल असं त्या बिचाऱ्या विकी अग्रवालला तरी कुठे ठाऊक होतं. झाले असे की विकी सुरेश अग्रवाल हा तरुण आपले सुफियान दबासे, रिमोन आवळे आणि आलोक देवर्षी या 3 परमित्रासोबत दारूच्या पेगवर पेग चढवत बसला होता. मद्य अंगात भिनू लागलं आणि बुद्धी भ्रष्ट झाली. हा तर सृष्टीचा नियमच आहे. तिथेही तेच झाले. पिण्यातून काहीतरी किरकोळ वाद उफाळून आला. आता वाद जर शब्दांनी सुटला असता तर ते माणूस कसले. नशेत तर्र असलेल्या या मित्रांनी शेजारी पडलेला एक दगड उचलला आणि थेट विकीच्या कपाळावर देव्हाराच मांडला. तात्पर्य काय तर सुधारेल तो माणूस कसले. ज्या हाताने मैत्रीचा पेग उचलायला हवा होता त्याच हाताने कपाळावर दगड मारून मित्राला कायमचे निजावून टाकले. या घटनेनंतर इचलकरंजीत एकच खळबळ उडाली. विकीच्या भावाने म्हणजे विवेक अग्रवालने पोलिसात धाव घेऊन न्याय मागितला. हल्ली कायद्याचे नाव बदलून भारतीय न्यायसंहिता झाली आहे, पण गुन्हेगारांची वृत्ती काही बदललेली नाही. पोलिसांनीही तत्परता दाखवत भारतीय न्यायसंहिता कलम 103.1.3.5 अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी सुफियान दबासे आणि रिमोन आवळे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना आता पोलिसांच्या पाहुणचारात नशा काय असते हे चांगलेच समजेल. तर आलोक देवर्षी हा तिसरा बहादर सध्या पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे. पण कायद्याचे हात लांब असतात हे तो लवकरच विसरेल. या प्रकरणी पोलीस निरीक्षक चव्हाण हे अधिक तपास करत आहेत. अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी श्री ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणीही केली. पण आमचा सवाल एकच आहे, दारू पिऊन जर बुद्धीच दगड होणार असेल तर मग माणसाने आणि दगडाने एकत्र बसण्यात काय असेल. विकी गेला आणि तिघांचे आयुष्य तुरुंगाच्या अंधाऱ्या कोठडीत चढले. म्हणूनच म्हणावेसे वाटते, पिणारे पितात आणि जगतात, पण जे पिऊन दगड उचलतात ते स्वतःही संपतात आणि दुसऱ्यालाही संपवतात. प्रेस मीडिया लाईव्हसाठी इचलकरंजी येथून गजानन शिरकावे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.